नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नरवीर भूमीत हजारो धारकरी दाखल। आदरणीय संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली उमरठमधून गडकोट मोहिमेला होणार सुरुवात। स्वराज्याचे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ भूमीतून यंदा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून दिनांक 8 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी नरवीर भूमी ते शिवतीर्थ रायगड अशी मोहीम आयोजित करण्यात आली आहे। या मोहिमेसाठी दस्तूरखुर्द आदरणीय संभाजी भिडे गुरुजी यांचे उमरठमध्ये आगमन झाले। असंख्य धारकरी मावळ्यांनी त्यांचं जय शिवराय, जय भवानी या जल्लोषात हर हर महादेव या घोषणेने त्यांचे स्वागत करण्यात आले। नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे भिडे गुरुजी यांनी हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत दर्शन घेतले। आज उमरठ येथे धारकऱ्यांचा मुक्काम असून सकाळी या मोहिमेला सुरुवात होणार आहे। नरवीर तानाजी मालुसरे समाधी स्थळापासून नरवीर सूर्याजी मालुसरे समाधी साखर ते नरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या मोहिमेची सांगता किल्ले रायगड येथे होणार आहे। या गडकोट मोहिमेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात आली आहे। रायगड पोलीस व दंगल नियंत्रण पथक हे मोहिमेच्या मार्गावरती तैनात करण्यात आले आहेत। तर रायगड जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने धारकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था तसेच आरोग्य व्यवस्था उत्तमरित्या ठेवण्यात आलेली आहे। स्थानिक नेते मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने सर्व सोयी सज्ज ठेवल्या आहेत। तर उमरठ येथे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच इंद्रजित कळंबे व उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी शासनाने दिलेल्या पाणी व्यवस्था चोखपणे धारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ग्रामपंचायत उमरठतर्फे करण्यात येत आहे। यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्था धारकऱ्यांच्या सेवेसाठी तैनात आहेत। गेली महिनाभर शिवप्रतिष्ठान पोलादपूर शाखेच्या वतीने असंख्य धारकरी या मार्गावरती कामं करत आहेत। त्यांच्या समवेत नरवीर युवक प्रतिष्ठान, शिवमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूर व इतर स्वयंसेवी संस्था आपली सेवा बजावत आहेत। आदरणीय भिडे गुरुजी यांच्या आगमनाने धारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून या मोहिमेची सुरुवात उद्या उमरठवरून किल्ले रायगडकडे होईल। या दरम्यान इतिहास अभ्यासकांचे व्याख्यान होतील व गडसंवर्धनाचा संदेश अखंड हिंदुस्थानपर्यंत दिला जाईल। रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे, प्रांत अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, पोलादपूर तहसीलदार श्री कपिल घोरपडे, पोलीस निरीक्षक अनिल जाधव हे संपूर्ण व्यवस्था चोख बजावत आहेत। उमरठ येथील संपूर्ण वातावरण भगवेमय झाले असून साखर व बोरज येथे येणाऱ्या सर्व गाड्यांची पार्किंग व्यवस्था चोख ठेवण्यात आलेली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी प्रकाश कदमसह तृप्ती भोईर, पोलादपूर। जय शिवराय। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे स्मारक ते नरवीर सुभेदार सूर्याजी मालुसरे स्मारक दुर्गराज रायगड ही धारातीर्थ गडकोट मोहीम आदरणीय वंदनीय भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिवकार्य करण्याकरता आज या ठिकाणी हजारोच्या संख्येनं धारकरी सकाळपासून काल रात्रीपासून अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी हजेरी लावत आहेत। वातावरण अतिशय प्रसन्न शिवमय असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। गेले 3 दिवस आम्ही या ठिकाणी या ठिकाणी जिथं आपण उभे आहोत ही सुभेदार नरवीर सूर्याजी मालुसरेंचं हे समाधीस्थळ आहे। या ठिकाणी उद्या धारकरी सकाळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या सेवेकरता अखंड सर्व शिवप्रेमी संघटना असतील, आमचं नरवीर सूर्याजी मालुसरे प्रतिष्ठान असेल, शिवमुद्रा प्रतिष्ठान असेल, ही सर्व तालुक्यातील शिवप्रेमी या धारकऱ्यांच्या सेवेकरता कालपासून या ठिकाणी अहोरात्र मेहनत घेत आहेत। या मोहिमेला सर्व शिवप्रेमींच्या वतीनं पोलादपूर तालुक्यातील सर्व इतिहासप्रेमींच्या वतीनं शुभेच्छा देतो।